आज खूप दिवसानंतर माझी आई येणार होती घरी आणि आम्ही खूप जास्त खुश होतो नाही का. आणि सईला तर खूप जास्त आठवण येत होती तिच्या आजीची. त्यामुळे ती घडी-घडी दरवाजात जाऊन वाट बघत होती, की आई कधी येणार आहे, कधी येणार आहे. आणि खूप जास्त उशीर लागला होता तिला यायला, पण काही नाही आली बरोबर. आणि मग इतकी मज्जा केली ना आम्ही बसून. खूप दिवसाचं भेटलोच नव्हतो. पहिले आम्ही जवळ राहायचो त्यामुळे काही नाही भेटत असायचो. आणि आता इतका लांब आलो आहे ना, तर भेटायलासुद्धा भेटत नाही, नाही का. आणि आपल्या आईला आपण भेटलो नाही का, कसं वाटतं आहे ना. आणि खूप जास्त मज्जा केली आम्ही. दुपारचं जेवणही एकत्रच केलं आणि आमचा गावचा भत्ता तो मी खूप जास्त मिस करत होते. मला खूप जास्त आवडतो नाही का. तर फायनली माझ्या मम्मीने आणला होता आणि मग खाल्ला आम्ही मस्तपैकी. इतकी मज्जा केली ना. सईचा तिच्या आजीवर खूप जास्त जीव आहे. जास्त एवढा जीव माझ्या मम्मीवर नाही, तिचा तेवढा जीव आहे नाही का. आणि खूप छान कानातली आणली होती तिने माझ्यासाठी. आणि खूप मज्जा केली आम्ही. खूप दिवसाचं भेटलो नव्हतो, बोललो नव्हतो. आज सगळ्या गप्पा पूर्ण करून घेतल्या मस्त. इतकं भारी वाटलं ना ती. आणि लांब राहायची हीच एक मज्जा असते बरं का, की आपल्याला कोणीतरी येऊन भेटतं आहे, खास करून आपली आई. आणि जवळ राहिली की तेवढी मज्जा राहत नाही बरं का. आणि मग 2-4 दिवसासाठी यायचं, मस्त गप्पा मारायच्या. आणि तिने माझ्यासाठी साडी पण आणली होती. खूप छान साडी होती, मला खूप जास्त आवडली. नवीन साडी निघाली बटरफ्लाय, तीच माझ्यासाठी तिने घेतली होती. तशी तर मी दिवाळीला गेली नव्हती, तिने तेव्हाच घेऊन ठेवली होती. पण मला काय जायला जमलं नाही. मग तीच आली आता आणि साडीही घेऊन आली. खूप सुंदर साडी होती, मला खूप आवडली. आणि इकडं मॅडम रुसून बसले होते. तिला असं वाटलं तिच्यासाठी काहीच आणलं नाही आहे. पण मग आता संक्रांत जवळ येते ना, तर माझी मम्मी दर संक्रांतीला तिच्यासाठी कपडे घेत होती. आम्ही जवळ होतो तर इकडे लांब आलो होतो. मागची संक्रांत काही करता नाही आली. मग तिला काळ्या कलरची साडी आणली होती.